नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कलिंगडपासून छान मस्त असं टेस्टी लागणारं, शरीराला थंडावा देणारं सरबत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. इथे मी मोठ्या वाटीने 2 वाटी कलिंगड घेतले, त्यातलं बी काढले आणि आता ह्या अशा बारीक बारीक फोडी करून घेतल्यात. हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर हे कलिंगड आपल्याला नंतर लागणार आहे, त्यासाठी मी याला बाजूला ठेवते. त्याच्या जास्त बारीक फोडी करून घ्यायच्या. आता मी घेतलेलं कलिंगड हे कमी गोड होतं, त्यासाठी मी इथे 5 चमचे साखर घालते. तुमचं जर कलिंगड गोड असेल किंवा तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर 4 चमचे साखर घाला. तर आता इथे मी कुकरचा डब्बा घेतला आहे, यामध्ये मी काढून घेते. 2 कप इथे दूध घेतलं आहे, तर ते घालून घेऊ. हे दूध गरम करून फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध आहे. आपल्याला गरम दूध घ्यायचं नाही. यामध्ये रोज सिरप घालत आहे 2 ते 3 चमचे. हे आता छान मिक्स करून घ्यायचं आणि पाहू शकता कलर किती छान आलाय. तर इथे मी बाजूला जे कलिंगड ठेवलं होतं तर ते घालू. आता हा एकदम प्लेन सरबत तयार झालाय. तर यामध्ये थोडासा बर्फ घालते. सब्जा आणि बर्फ हे ऑप्शनल आहे, आवडलं तर घाला, नाही तर स्किप करा. यामध्ये मी अजून थोडं पाणी घालते आणि आता एका ग्लासमध्ये काढून घेते. तर आता प्रत्येक वेळेस मुलांसाठी आईस्क्रीमच आणायची गरज नाही. तुम्ही ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारचं मुलांना सरबत करून देऊ शकता. तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा सब्जा भिजत ठेवला होता. अर्धा वाटी पाण्यामध्ये हा सब्जा मी रात्रभरासाठी भिजत ठेवला आहे. तुम्ही याला अर्ध्या तासासाठी पण भिजत ठेवू शकता. तर इथे मी 2 चमचे सब्जा घातलाय. याला मिक्स करू आणि एका ग्लासमध्ये काढून घेऊ. सब्जा नाही घातला तरीही छान लागतं, पण सब्जा यासाठी घालायचा शरीराला थंडावा मिळतो यासाठी. आता सुरुवातीला अजून 1 चमचा मी ग्लासमध्ये सब्जा घालते आणि नंतर सरबत घालते. पहा मस्त झालाय, एकदम छान. नक्की ट्राय करा आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा. तर आता यावरती मी अजून 1 चमचा सब्जा घालते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.